हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघातील प्रचार तोफा आज थंडावणार। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमधील प्रचार संध्याकाळी 6 नंतर थंडावणार। पाहिजे तो निधी देतो, पण आमच्यासाठी कचाकच बटन दाबा। बटन दाबाल तर निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करणार। संजय राऊतांची अजित पवारांवर टीका, तर दादांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही, तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात। डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। भविष्यात द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय, अशी स्थिती येईल। मुलींच्या जन्मदरावरती बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरनं देसाई गटात नाराजी। साताऱ्यात झालेल्या 2 वादांवरनं देसाई गटात नाराजी। शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर उदयनराजेंनी काढलं होतं तैलचित्र। उद्धव ठाकरे मूर्खांच्या नंदनवनात वावरतात, ठाकरेंच्या 45+ वरच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। नवनीत राणा, रवी राणा यांनी घेतली अभिजित अडसुळांची भेट। अडसुळांच्या घरी 15 मिनिटं चर्चा, राणांकडनं मनधरणीचे प्रयत्न। राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, अभिजित अडसुळांची प्रतिक्रिया। तर राजकारण सोडेन, पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही, आनंदराव अडसूळ यांची भूमिका। ठाणे लोकसभेतनं शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडनं कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सूत्रांची माहिती। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, हेमंत गोडसेंकडनं विश्वास व्यक्त। तर नाशिकच्या जागेचा निर्णय 20 मेच्या आधी घ्या, भुजबळांची मागणी। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची उद्या घोषणा होणार, भाजपच्या भागवत कराडांची माहिती। ज्यांनी कोकणात मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल। तर तटकरेंनी विकास कामं केली नाहीत, खेडेकर यांची टीका। राज ठाकरेंनी खेडेकरांना बोलावलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।